नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत स्पीक इंग्लिश 45 वरती तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्सचा यूज करून निगेटिव्ह क्वेश्चन कसे विचारायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर याच चॅनलवरती मी ऑलरेडी प्रेझेंट टेन्स या टॉपिकवरती 4 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन। तसेच ते 4ही व्हिडिओ तुम्हाला टेन्स या प्लेलिस्टमध्ये मिळतील। तर त्याची लिंक पण मी इथं कुठेतरी आय सेक्शनमध्ये शेअर करेन, तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघा। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या टॉपिकचं नाव आहे प्रेझेंट टेन्स हाऊ टू आस्क निगेटिव्ह क्वेश्चन्स। निगेटिव्ह क्वेश्चन्स म्हणजे असे क्वेश्चन बऱ्याच वेळेला आपण एखाद्याला विचारतो, जसं मी तुम्हाला विचारत आहे की तू क्रिकेट खेळत नाहीस का, तू स्टडी करत नाहीस का, तू ऑफिसला जात नाहीस का। जिथं आपण नाहीस का म्हणून विचारतो ते सर्व सेंटेन्स हे निगेटिव्ह क्वेश्चन्समध्ये येतात। तर अशा सेंटेन्सला इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। तर ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा फर्स्ट आणि सेकंड पर्सनबद्दल पाहूया, नंतर थर्ड पर्सनबद्दल। तर फर्स्ट आणि सेकंड पर्सन याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत ते आय, यू, वी, दे आणि प्लुरल हे सब्जेक्ट आहे। तर आता सब्जेक्ट म्हणजे काय याच्याबद्दल एक डिटेल एक्सप्लेनेशन मी व्हिडिओ नंबर 1 मध्ये ऑलरेडी दिलेला आहे। तर त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन। तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा सो दॅट तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काही क्लिअर होईल। तर सब्जेक्टमध्ये इंग्रजीमध्ये मला आय म्हटलं जातं, तुमच्यासाठी यू हा सब्जेक्ट आहे, आपल्या दोघांसाठी वी किंवा आपल्यासोबत आणि कोणी असेल तर वी हा सब्जेक्ट येतो। दे हा सब्जेक्ट आपण इतरांसाठी यूज करतो, म्हणजे अनेक लोक आहेत त्यांच्यासाठी दे हा सब्जेक्ट। आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन, म्हणजे ट्रीज, प्लांट, टीम्स। या सब्जेक्टसाठी इंग्रजीमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा तो फॉर्म्युला म्हणजे हा आहे, ज्याची सुरुवात डोंट या वर्डने होते। तर डोंट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। इथं वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे। ओके, डोंट म्हणजे डू प्लस नॉट, त्यालाच डोंट असं त्याचं शॉर्टमध्ये लिहिलं जातं। तर हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काही क्वेश्चन्स बघायचे आहेत, जे की मी ते 3 क्वेश्चन ऑलरेडी लिहिलेले आहेत। तर ते पहिल्यांदा आपण पाहूया कसे होतात। तर आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तू जिमला जात नाहीस का, असं मी तुम्हाला विचारतोय। तर त्याचं इंग्रजी कसं येईल, तर आपल्याला सुरुवात जात नाहीस का, तर हा क्वेश्चन विचारताना सुरुवात आपल्याला डोंट न करायचे। डोंट त्यानंतर सब्जेक्ट। आता मी तुम्हाला विचारतोय, तुमच्यासाठी कोणता सब्जेक्ट आहे, यू। डोंट यू जात नाहीस का, जातसाठी गो, डोंट यू गो टू दी जिम आणि राहिलेलं सेंटेन्स। सो डोंट यू गो टू द जिम, तू जिमला जात नाहीस का, हे झालं पहिलं सेंटेन्स। दुसरं आहे, मी तुमच्याशी बोलत नाही का। मी तुमच्याशी बोलत नाही का, तर याचं इंग्रजी कसं होईल, सुरुवात डोंट त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे मी हा सब्जेक्ट याच्यामध्ये, डोंट आय बोलत, त्याला इंग्रजी काय म्हणतो आपण, टॉक। डोंट आय टॉक टू यू, सो डोंट आय टॉक टू यू, मी तुमच्याशी बोलत नाही का, हे त्याचं ट्रान्सलेशन होईल, इंग्रजी ट्रान्सलेशन। तिसरं सेंटेन्स आहे, त्यांना हे माहीत नाही का। त्यांना हे माहीत नाही का, तर हे मी तुम्हाला विचारतोय, म्हणजे अनेक लोक आहेत। तर याच्यामध्ये कसं होईल, त्यांनाही माहीत नाही का, डोंट त्याच्यानंतर त्यांनासाठी दे हा सब्जेक्ट आहे, डोंट दे नो धिस। त्यांनाही माहीत नाही का, डोंट दे नो धिस, असं त्याचं एक्सप्लेनेशन आहे। तर हे 3 सेंटेन्स तुम्ही पाहिले, ज्याच्यामध्ये आपण डोंट या वर्डने सुरुवात केली आणि क्वेश्चन तयार केले। तर याची प्रॅक्टिस कशी करायची, तर तुम्ही असे अनेक सेंटेन्स बनवू शकता। जसे की मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो। मी तुमच्याशी बोलतोय, तू क्रिकेट पाहत नाहीस का, डोंट यू वॉच क्रिकेट। तू अभ्यास करत नाहीस काय, डोंट यू स्टडी। तू ऑफिसला जात नाहीस का, डोंट यू गो टू द ऑफिस। तू मंदिरामध्ये जात नाहीस का, डोंट यू गो टू द टेम्पल। तू एक्सरसाइज करत नाहीस का, डोंट यू एक्सरसाइज। तर अशा पद्धतीनं अनेक सेंटेन्स आपण बनवू शकतो। आणि याची प्रॅक्टिस जेवढी तुम्ही जास्त कराल तेवढं तुम्हाला म्हणजे सवय होईल आणि ॲटोमॅटिक तुम्ही पण सेंटेन्स बनवायला शिकाल। तर आपण आता नेक्स्ट बघूया,
ज्याच्यामध्ये आपल्याला थर्ड पर्सनबद्दल बोलायचं आहे. थर्ड पर्सन म्हणजे तिसरी व्यक्ती, सिंग्युलर व्यक्ती जी आता आपल्यासोबत नाही पण कुठेतरी आहे. त्याच्यामध्ये तुमचा फ्रेंड असू शकेल, तुमची मम्मी, तुमचे पप्पा, तुमचा भाऊ, तुमची दिदी, कोणी असू शकेल सिंग्युलर. तर याच्यासाठी कोणतेही सब्जेक्ट आहेत. ही एखाद्या मुलाबद्दल, ही एखाद्या मुलीबद्दल. इट हा जो सब्जेक्ट आहे तो आपण यूज करतो एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्याला संबोधून बोलताना. आणि नेम म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल. आणि सिंग्युलर म्हणजे ती गोष्ट हे सिंग्युलर असायला पाहिजे. तर वरती दे हा पण थर्ड पर्सनच आहे, पण हा अनेक वचन आहे, एकटा नाही आहे, अनेक आहे. इथं सिंग्युलरबद्दल आपण बोलतो फक्त. तर सिंग्युलर व्यक्तीबद्दल बोलताना नेहमी वाक्याची सुरुवात डझंटनं करायची आपल्याला जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळी. तर डझंट, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट, हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला कसा आहे? डझंट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म. तर आता आपण पहिलं सेंटेन्स पाहूया. विराट क्रिकेट खेळत नाही का? तर मी तुम्हाला विचारतोय विराटबद्दल, विराट क्रिकेट खेळत नाही का? तर याचं इंग्रजी कसं होईल? डझंट, त्यानंतर सब्जेक्ट याच्यामध्ये विराट, डझंट विराट, वर्ब काय? खेळणे, त्याला म्हणतात प्ले. डझंट विराट प्ले क्रिकेट? डझंट विराट प्ले क्रिकेट? विराट क्रिकेट खेळत नाही का? हे पहिलं सेंटेन्स झालं. तर आता दुसरं सेंटेन्स पाहूया. तुझा मित्र तुला मदत करत नाही का? याचं एक्सप्लेनेशन कसं होईल? डझंट, वाक्याची सुरुवात डझंटनं करायची. डझंट, सब्जेक्ट येईल युअर फ्रेंड. डझंट युअर फ्रेंड हेल्प यू? मदतला काय म्हणतो आपण? हेल्प. डझंट युअर फ्रेंड हेल्प यू? तुझा मित्र तुला मदत करत नाही का? तिसरं सेंटेन्स आहे रोहित तुला ओळखत नाही का? डझंट रोहित नो यू? डझंट, सब्जेक्ट आहे रोहित, डझंट रोहित डझंट रोहित नो यू? रोहित तुला ओळखत नाही का? हे झालं तिसरं सेंटेन्स. तर या फॉर्म्युलाच यूज करून तुम्ही अनेक सेंटेन्स बनवू शकता आणि त्याची प्रॅक्टिस पण करा सो दॅट तुम्हाला हे फॉर्म्युला म्हणजे कसा यूज करायचा ते समजेल. तर हे दोन फॉर्म्युला आता आपण पाहिलेले आहेत. या व्यतिरिक्त एक तिसरी टाईप आपल्याला पाहायची आहे, थर्ड टाईप, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्याला निगेटिव्ह क्वेश्चन विचारताना त्याचं रिझन पण जाणून घ्यायचं असतं. जसं की मी तुम्हाला म्हणेन की तू अभ्यास का करत नाही, तर इथं मला रिझन जाणून घ्यायचं, त्याच्यासाठी मी तुम्हाला विचारतोय का. तर इंग्रजीमध्ये कासाठी वर्ड आहे वाय. तर वाक्याची सुरुवात आपल्याला वायनं करायची, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला असणार आहे. जेव्हा आपण एखाद्याचं रिझन जाणून घेतोय त्यावेळेला आपल्याला वायनं सुरुवात करायची. त्यानंतर डोंट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा त्याचा फॉर्म्युला आहे. वाय प्लस डोंट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. तर आता मी तुम्हाला विचारतो की तर इथं दोन सेंटेन्स पण दिले आहेत, पहिल्यांदा ते पाहूया, नंतर आपण प्रॅक्टिस कशी करायची ते बघूया. तर पहिलं सेंटेन्स आहे तू मला विचारत का नाहीस? मी तुम्हाला विचारतोय की तू मला विचारत का नाहीस? तर आता याचं इंग्रजी कसं होईल? व्हाय डोंट यू आस्क मी? व्हाय वाक्याची सुरुवात होईल, बाकीचं डोंट यू आस्क मी. व्हाय डोंट यू आस्क मी? तू मला विचारत का नाहीस? तुला जर एवढा प्रॉब्लेम येतोय, तुला हे कसं सॉल्व्ह करायचं माहीत नाही, तर तू मला विचारत का नाहीस असं आपण म्हणू शकतो एखाद्याला. दुसरं सेंटेन्स आहे तू ऑफिसला का जात नाहीस? व्हाय डोंट यू गो टू ऑफिस? तर वाक्य कसं होईल? सुरुवात वायनं होईल, वाय, त्यानंतर डोंट, व्हाय डोंट यू गो टू ऑफिस? व्हाय डोंट यू गो टू ऑफिस? तू ऑफिसला का जात नाहीस? तर हे झालं दुसरं सेंटेन्स. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही अनेक सेंटेन्स विचारू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला रिझन जाणून घ्यायचं आहे. मी काही प्रॅक्टिससाठी तुम्हाला उदाहरणं देतो. जसं की मी तुम्हाला विचारते तुला विराट कोहली का आवडत नाही? व्हाय डोंट यू लाईक विराट कोहली? तू क्रिकेट का पाहत नाहीस? व्हाय डोंट यू वॉच क्रिकेट? तू अभ्यास का करत नाहीस? व्हाय डोंट यू स्टडी? तू मंदिरामध्ये का जात नाहीस? व्हाय डोंट यू गो टू मंदिर? तू एक्सरसाइज का करत नाहीस?
वाय डोंट यू एक्सरसाइज, तू हे मला विचारत का नाही, जे की आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. वाय डोंट यू आस्क मी. तर असे अनेक सेंटेन्स आपण बनवू शकतो. हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. तुम्हाला ॲज अ होमवर्क आता काय करायचं आहे की हे रूल पूर्णपणे तुम्हाला तुमच्या जर्नलमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे सेंटेन्स पण लिहून घ्या आणि या रूलचा यूज करून तुम्ही 25 ते 50 सेंटेन्स बनवा. ते सेंटेन्स तयार केल्यानंतर कमीत कमी 10 वेळा ते सेंटेन्स रीड करा. त्यानंतर जर्नल बाजूला ठेवा आणि रीड करताना तुम्हाला कसं करायचं आहे की एका वेळी एकदाच रीड करायचं, म्हणजे त्यानंतर जर्नल बाजूला ठेवा आणि तुम्ही एखाद्याला समोर प्रॅक्टिस करा. तुमच्या घरी जर तुमच्या जो पण ज्याला इंग्रजी शिकायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. तर या सगळ्या नोट्स जर तुम्हाला विजिबल नसतील कॅमेरामधून किंवा दिसत नसेल तर याच्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल. तिथून तुम्ही कॉपी केल्या तरी चालतील आणि तिथून तुम्ही जर्नलमध्ये तुमच्या कॉपी करा. आणि जर व्हिडिओमध्ये विजिबल नसेल तर व्हिडिओ बघताना तुम्ही त्या नोट्स रेफर करू शकता. ओके. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते पण मेन्शन करा, सो दॅट मला आयडिया येईल तुम्हाला कितपत समजतं आहे, तुमचे डाऊट्स काय आहेत, सो दॅट मलाही तुमचे डाऊट सॉल्व करायला मदत होईल. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग, कीप इम्प्रूव्हिंग. ओके.